शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सिमरन शेख आपली मराठी विषयाची टीचर केटक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, मागच्या तासाला आपण आजारी पडण्याचे प्रयोग या पाठाचा अभ्यास केला. तर या पाठामध्ये व्याकरणाचा भाग आहे, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 25 यावरती तुम्हाला व्याकरणाचा एक पाठ आहे. त्याचे नाव आहे शब्दयोगी अव्यय. काय नाव आहे त्याचे? शब्दयोगी अव्यय. त्याचे काही उदाहरणे दिलेली आहेत. आता आपण या पाठाचा सविस्तर अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण आज शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आणि शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक काय आहे याचा अभ्यास आज करणार आहोत. तर सर्वप्रथम शब्दयोगी अव्यय याची व्याख्या आपण पाहणार आहोत. म्हणजे शब्दयोगी अव्यय हा कोणता प्रकार आहे, काय आहे याचा आपण व्याकरणाच्या पाठामध्ये कधी वापर करतो याचा सविस्तर अभ्यास आता आपण करूया. तर सर्वप्रथम शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे? तर शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर शब्दाला जोडून येणारा जो शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर याची व्याख्या आहे, जो शब्द नाम, सर्वनाम किंवा त्याचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतो व जोडून आल्यानंतर त्याचा संबंध इतर वाक्यांनी जोडून येतो त्यालाच शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मुलांना मी व्याख्या पुन्हा एकदा सांगते की जो शब्द नाम, सर्वनाम किंवा त्याचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतो व जोडून आल्यानंतर त्याचा संबंध इतर वाक्यांनी जोडून येतो त्याला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजेच नाम किंवा सर्वनाम वाक्यामध्ये आपण जेव्हा नामाचा वापर करतो, आज जर नामाऐवजी आपण सर्वनामाचा वापर करत असेल तर या दोन्ही शब्दाला जो शब्द जोडून येतो त्याला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे शब्दयोगी अव्ययाची आपण काही उदाहरणे पाहूया. शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत वर, खाली, वरून, समोर, पुढे, मागे, बाहेर, पूर्वी इत्यादी. ही सर्व काय आहेत? शब्दयोगी अव्यय असे आहेत. तर जेव्हा आपण नाम आणि सर्वनाम वाक्यामध्ये वापरतो त्यांना जोडून जर ही शब्द आली तर या शब्दांना काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जसे झाडावर. झाडावर काय आहे? एक पक्षी आहे. तर हे वाक्य आपण पक्षी कोठे आहे? झाडा असं म्हणतो का? नाही. तर झाडावर पक्षी आहे. म्हणजे या वाक्यामध्ये नामाना वर हा शब्द जोडून आलेला आहे. तर वर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय झाले. घरासमोर. तर घर हे काय आहे? नाम आहे आणि त्याला जोडून आलेला शब्द काय आहे? समोर. म्हणजे समोर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. म्हणजे वाक्य पूर्ण करताना वाक्याचा अर्थ ज्या शब्दाने होतो त्यालाच शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जर झाडावर पक्षी आहे तर नामाला वर हा शब्द आपण लावला नाही तर ते वाक्य पूर्ण होतं का? नाही. त्यामुळं शब्दयोगी अव्यय हे वाक्य पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करतात. असे आपण शब्दयोगी अव्ययाचे काही उदाहरणे पाहूया. आपण शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे पाहताना सर्वप्रथम एक वाक्य मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. काय आहे ते? की तो स्कूटर गेला. हे वाक्य पूर्ण आहे का मुलांनो?
आहे का? तुम्हाला या वाक्यामधून काय अर्थ कळत आहे का? सांगा. नाही ना? तो स्कूटर गेला म्हणजे काय? तर या वाक्याला आपण शब्दयोगी अवयव लावून वाक्य पूर्ण केल्यावरती त्याचा अर्थ होतो तो स्कूटरवरून गेला. तो कोठून गेला? स्कूटरवरून गेला. हे वाक्य पूर्ण होतं. तो स्कूटर गेला म्हणजे काय? या वाक्यामधून आपल्याला काही अर्थ कळत आहे का? नाही. म्हणजे शब्दयोगी अवयव वापरून आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. तर वाक्य दुसरं पाहूया. टेबला पुस्तके आहेत म्हणजे काय? टेबला पुस्तके काय मुलांनो? टेबला पुस्तके आहेत. टेबलावर पुस्तके आहेत का टेबलाखाली पुस्तके आहेत का टेबलाच्या बाजूला पुस्तके आहेत? हे वाक्य पूर्ण होत आहे का? नाही होत, कारण ह्याला शब्दयोगी अवयव आपण जोडलेले नाही. तर आपण याला शब्दयोगी अवयव जोडून वाक्य पुन्हा तयार करूया. मुलांनो, हे वाक्य असं होतं की टेबलावर पुस्तके आहेत. पुस्तके कोठे आहेत? तर टेबलावर पुस्तके आहेत. हे वाक्य पूर्ण अर्थपूर्ण हे वाक्य तयार होते. म्हणजेच वाक्यचा अर्थ कळण्यासाठी आपण शब्दयोगी अवयव वापरतो. पुढील वाक्य काय आहे पहा. शेतकरी झाडावर बसला. शेतकरी झाडा बसला होता. हे वाक्य काय आहे? पूर्ण होतं का हे वाक्य? या वाक्याचा अर्थ कळत आहे का तुम्हाला? नाही. का? कारण याला आपण शब्दयोगी अवयव लावलेले नाही. तर हे वाक्य कसं पूर्ण होतं पहा. शेतकरी झाडाखाली बसला होता. शेतकरी कुठे बसला होता? झाडावरती बसला होता. झाडाच्या बाजूला बसला होता. तर कुठे बसला होता शेतकरी? शेतकरी झाडाखाली बसला होता. या वाक्याचा अर्थ असा होतो. तर मुलांनो, आपण शब्दयोगी अवयवचे अजून काही उदाहरणे पाहूया. म्हणजेच पहा, त्याच्या घरावर कौले आहेत. कोणाच्या घरावर कौले आहेत? त्याच्या. कुठे कौले आहेत? घरावर. म्हणजे घर हे काय आहे? नाम आहे. आणि वर हे काय आहे? शब्दयोगी अवयव आहे. मग हे वाक्य असं असतं तर त्याच्या घरा कौले आहेत. हे वाक्य पूर्ण होतं का? या वाक्याचा अर्थ कळतो का? नाही कळत. त्यासाठी ह्याला जो जोडून आलेला शब्द आहे तो काय आहे? वर. म्हणजे जोडून आलेला शब्द वर आहे, म्हणजेच तो शब्दयोगी अवयव आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे वर. त्याच्या घरावर कौले आहेत. तर वाक्य दुसरं काय आहे पहा. टेबलाखाली पुस्तक पडले. टेबलाखाली पुस्तक पडले. मग हे वाक्य तुम्हाला असं दिलं असतं तर टेबला पुस्तक पडले. टेबलाखाली पडले, टेबलावर पडला आहे का टेबलाच्या बाजूला पडले आहे? तर टेबलाखाली पुस्तक पडले आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? शब्दयोगी अवयव या शब्दाचा वापर करतो. पुढे वाक्य काय आहे पहा. सूर्य ढगामागे लपला. सूर्य कोठे लपला? तर ढगामागे. म्हणजे या वाक्यामध्ये आपण प्रश्नसुद्धा विचारू शकतो. सूर्य ढगा लपला. हे असं वाक्य जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला याचा अर्थ कळणार आहे का? की काय म्हणत आहे ही व्यक्ती? नाही. तर या शब्दाचा पूर्ण अर्थ कसा होतो? सूर्य ढगामागे लपला. देवासमोर दिवा लावला. कुठे दिवा लावला? देवासमोर. तर समोर हे काय झालं? शब्दयोगी अवयव झाले. त्यानंतर आहे पुढचं वाक्य पहा. शाळेपर्यंत रस्ता आहे. रस्ता कुठपर्यंत आहे? तर रस्ता हा शाळेपर्यंत आहे. म्हणजेच पर्यंत हे काय झाला? शब्दयोगी अवयव झाले. सायंकाळी मुले घराकडे गेली. मुले कोठे गेली? तर घराकडे.
तुम्हाला हे वाक्य असं दिलं तर सायंकाळी मुले घरा गेली, तर याचा अर्थ तुम्हाला कळणार आहे का की या वाक्यामध्ये नक्की काय बोलायचे आहे? नाही समजणार की नाही. मग सायंकाळी मुले घराकडे गेली. कडे हे काय आहे? शब्दयोगी अवयव आहे. शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. आता तुम्ही सांगा मला या वाक्यामध्ये शब्दयोगी अवयव काय आहे? तर खाली हे काय आहे? शब्दयोगी अवयव आहे. मी ज्या शब्दांना अधोरेखित केलेले आहे ते काय आहेत? शब्दयोगी अवयव आहेत. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. आमच्या शाळेसमोर काय आहे? फुलबाग आहे. कोठे आहे? शाळेसमोर आहे. म्हणजे समोर हे काय झालं? शब्दयोगी अवयव झाले. गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होती. गुरुजी कोठे शिकवत होते? फळ्याच्या जवळ उभे राहून शिकवत होते. म्हणजे जवळ हे काय झालं? शब्दयोगी अवयव झाले. म्हणजेच मुलांनो, शब्दयोगी अवयव हे मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. हे या शब्दयोगी अवयवाचे वैशिष्ट्य आहे. आपण जी उदाहरणे पाहिली त्या उदाहरणावरून तुम्हाला समजलंच असेल की नामाला जो जोडून येणारा शब्द आहे त्यालाच काय म्हणतात? शब्दयोगी अवयव असे म्हणतात. आता या शब्दयोगी अवयवाची वैशिष्ट्य काय आहे की शब्दयोगी अवयव मुख्यतः कोणत्या शब्दाला जोडून येतो? नामाला किंवा नामाच्या कार्य करणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अवयव जोडून येतो. पण कधीकधी ते क्रियापदे व क्रियाविषयी यांनासुद्धा जोडून येतात. हे लक्षात ठेवा मुलांनो की कधीकधी शब्दयोगी अवयव हे क्रियापद किंवा क्रियाविशेषण यालासुद्धा जोडून येतात. मुलांनो, आपण शब्दयोगी अवयवाची व्याख्या पाहिली, शब्दयोगी अवयवाची काही वैशिष्ट्ये पाहिली आणि आता आपण तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये परिच्छेद असतो, पाठाचे आपण वाचन करतो की नाही. मग पाठामध्ये असे जे जोड शब्द येतात ती कशी येतात? थोडक्यात आपण मी तुम्हाला एक परिच्छेद वाचून दाखवते आणि त्यामध्ये तुम्ही सांगायचे आहे की यामध्ये शब्दयोगी अवयव कोणती आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या पाठाचे वाचन करता तर तुम्हाला त्या पाठामध्ये खूप सारे असे शब्द दिसतात, आढळून येतात. तर ते शब्दयोगी अवयव आहे की काय आहे हे तुम्हाला कळले पाहिजे की नाही. त्यासाठी मी तुम्हाला एका परिच्छेदाचे वाचन करून दाखविते. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मगापासून वाट पाहत होता. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती. साळुंकी दूर हिरवळीवर पिल्लांसाठी चारा टिपत होती. मुलांना असा एक तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे. तर त्या परिच्छेदामध्ये कोणकोणती शब्दयोगी अवयव आहेत पहा. मी त्याला लाल शब्दांनी दाखवलेले आहे की जाईच्या मांडवा असा शब्द तुम्हाला दिला असता तो कळला असतं का? नाही. तर जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. जाई म्हणजे एक फुलाचे झाड आहे आणि त्याचा मांडव आहे, तर त्या मांडवावरती सूर्याची किरणे पसरलेली आहेत. साळुंकीने घरट्या झेप घेतली असं जर तुम्हाला परिच्छेदामध्ये शब्द आला असता तर तो शब्द अर्थपूर्ण झाला असता का? नाही. त्यासाठी त्याला शब्दयोगी अवयव लावलेले आहे. ते काय आहे? बाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मगा वाट पाहत होता. तर मगा म्हणजे काय? तर मगापासून वाट पाहत होता. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती. त्याची आई मांडवा फुले वेचत होती असा जर शब्द दिला असता तर तो तुम्हाला कळला असता का? नाही. तर
आई जाईच्या मांडवा खाली फुले वेचत होती. साळुंकी दूर हिरवळीवर पिल्लांसाठी चारा टिपत होती. साळुंकी कुठे चारा टिपत होती? तर हिरवळीवर. कोणासाठी? तर पिल्लांसाठी. म्हणजे वर, बाहेर, पासून, खाली, वर, साठी हे सर्व काय आहेत? शब्दयोगी अवयव आहेत. जे पहा मुलांना आपण काही उदाहरणे पाहिली. परिच्छेदामध्ये शब्दयोगी अवयव कसे येतात हे सुद्धा पाहिले. जेव्हा तुम्ही आपल्या पाठाचे वाचन करता तर तुम्ही त्यामधून शब्दयोगी अवयव शोधायचे आहेत. आता मुलांनो मी तुम्हाला काही उदाहरणे दिली, त्याची उत्तरे सुद्धा सांगितली. तसंच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 25 यावरती सुद्धा तुम्हाला काही उदाहरणे दिलेली आहेत. जसं टेबला फुलदाणी आहे. तर कुठे फुलदाणी आहे? टेबलावर. म्हणजेच वर हे काय आहे? शब्दयोगी अवयव आहे. पिले घरट्याबाहेर उडाली. तो बाहेर हे काय आहे? शब्दयोगी अवयव आहे. कमला विनयापेक्षा उंच आहे. तर विनय हे नाम आहे आणि पेक्षा हे त्याला आलेले काय आहे? शब्दयोगी अवयव आहे. तर मुलांनो तुम्हाला काही उदाहरणे देत आहेत. मी तुम्हाला काही उदाहरणे दिली, त्यांची उत्तरे सुद्धा मी तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला काही उदाहरणे गृहपाठासाठी देत आहे. तर त्याची उत्तरे तुम्ही तुमच्या स्वमताने लिहायची आहेत. जी आहेत ही मी तुम्हाला उदाहरणे दिलेली आहेत. याचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वमताने लिहा. आणि या पाठाबद्दल जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारा. धन्यवाद.